आता बघूया कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबनावरून निर्माण झालेल्या वादाची बातमी। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। आता आपण जी कविता ऐकली हीच विडंबनात्मक कविता आहे, ज्यावरून नव्या वादाचा भडका उडलेला आहे। कॉमेडियन कुणाल कामराच्या लेटेस्ट कॉमेडी शोमुळे विनोदाचे फवारे उडण्यापेक्षा वादाचे फटाके फुटू लागलेले आहेत। नया भारत या शोमध्ये कामराने नवं सेगमेंट सादर केलं। यामध्ये कवितेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती विडंबन केलं। यातली एक कविता होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरची। गद्दारी आणि रिक्षावरून कुणालने थेट निशाणा साधला आणि याच कवितेवरून कुणाल कामरा विरोधामध्ये शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले। रात्री शिवसैनिकांनी कुणाल कामरा विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला। माफी माग नाहीतर रस्त्यावरती फिरणार नाही अशा वल्गना शिवसैनिकांनी केल्या। त्यानंतर ज्या ठिकाणी हा शो शूट झाला त्या द हॅबिटॅट स्टुडिओमध्ये घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केली। दरम्यान हा वाद इतका टोकाला गेला की या वादाचे पडसाद सभागृहात सुद्धा उमटलेले आहेत। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये कुणाल कामरा प्रकरणावरून जोरदार खडाजंगी झाली। कामराने खोडसाळपणे राज्याच्या राजकारणावरती खोचक भाष्य केल्यामुळे केवळ शिंदेची शिवसेनाच नाही तर महायुतीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। कुणाल कामराला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जाते, तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी कुणाल कामराची बाजू घेतलेली आहे। या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली। खुद्द मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे। तर स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या राहुल कनालसह 10 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली। त्यांना आज वांद्रे कोर्टासमोर हजर करण्यात आलं। कोर्टाकडून सध्या अटक केलेल्या शिवसैनिकांना जामीन मंजूर झाला। दरम्यान या प्रकरणाच्या सभागृहात सुद्धा पडसाद उमटलेले आहेत। बघूया। या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई, कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल। देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये। आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे। दरम्यान कुणाल कामराचं गाणं व्यंगात्मक असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवरती हल्लाबोल केलाय। व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत। आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही। ही कदाचित एसएनसी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनसी गटाने केलेली असेल। तर या सगळ्या वादानंतर मुंबई पोलिसांना कुणाल कामराशी संपर्क साधण्यामध्ये यश आलंय। कुणाल कामरा सध्या तमिळनाडूमध्ये असल्यामुळे त्याने सांगितलेलं आहे। दरम्यान आपल्या शोमधील कंटेंटबाबत कुठलाही पश्चाताप नसल्याचं कामरानं म्हटलेलं आहे। पोलीस अधिकारी आणि कुणाल कामरामध्ये काय नेमकं संभाषण झालंय आपण बघूया। तर मुंबई पोलीस म्हणालेत की तुम्ही आता नेमकं कुठे आहात, तर कुणाल कामराने उत्तर दिलं मी सध्या तामिळनाडूला आहे। त्यानंतर मुंबई पोलिसांनी सांगितलं तुमच्या कॉमिक ॲक्टबद्दल शिवसेनेकडून तक्रार आली आहे। यावरती कुणाल कामराने उत्तर दिलं शोमधील माझ्या कंटेंटबद्दल मला पश्चाताप नाही। तर मुंबई पोलिसांनी यावरती विचारलं विडंबन करण्यासाठी तुम्हाला कोणी पैसे दिले। यावरती उत्तर असं आलंय कुणाल कामराकडून विडंबनासाठी मला कोणीही पैसे दिले नाहीत, हवं तर माझं बँक खातं तपासून बघा। कुणाल कामराने कोर्टाने सांगितल्यास मी माफी मागायला तयार आहे असं सुद्धा कुणाल कामराने सांगितलंय।